jingle bells, jingle all the way. Oh, what it's fun to ride in one horse open sleigh. एवढंच आहे तुम्हाला. सो सगळ्यांना मेरी क्रिसमस. आता क्रिसमस येऊ घातलाय, अगदी उद्या परवाकडे आलाय, मज्जा येईल. मला आठवते गेल्या वर्षी क्रिसमसच्या वेळेला मी अनिकेतची रेसिपी टाकली होती, व्हाईट क्रिसमस नावाची. कारण ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध त्यांचे सीझन्स असतात, तर तिकडे तेव्हा स्नो पडत नाही, म्हणून ते व्हाईट क्रिसमस नावाचं एक डेझर्ट बनवतात, जे मी तुम्हाला दाखवलंय. तुम्हाला वाटलं तर परत व्हिजिट करा आणि व्हाईट क्रिसमस पण बनवा. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रिसमस केक. आणि ही रेसिपी ना मला खूप इमोशनल आहे मी या रेसिपीच्या बाबतीत, कारण ही रेसिपी लिहून ठेवली होती माझ्या मामीने. माझ्या मामीचं नाव रत्ना दळवी, रत्ना अरुण दळवी. ते माझे मामा आणि ती माझी मामी दोघंही आज या जगात नाही आहेत. पण माझी मामी अमेझिंग कुक होती. शी वॉज सिंधी आणि इतक्या आपल्या महाराष्ट्रीयन गोष्टी पण ती शिकली होती. इतकं मस्त गोड मराठी बोलायची ती. आणि तो माझा मामा आणि मामी म्हणजे आई वडिलांसारखेच होते माझ्यासाठी. तर त्या मामीने ही लिहून ठेवलेली तिच्या हँडरायटिंगमधली ही क्रिसमस केकची रेसिपी एकदा मामाने मला दिली होती तिच्या सगळ्या बाकीच्या रेसिपीजच्या पुस्तकाबरोबर. आणि ती तिची क्रिसमस केकची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. युजली क्रिसमस केकच्या रेसिपीमध्ये ते वाईन किंवा रम वगैरे असं काहीतरी घालतात, पण आपण नॉन अल्कोहोलिक केक बनवणार आहोत. तर ते मी रिप्लेस केलं आहे 2 वेगळ्या इन्ग्रेडियंट्सने. काय ते तुम्ही पहा. बेकिंगसाठी परत मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. मी बऱ्याचशा माझ्या बेकिंगच्या डिशेस तुम्हाला दाखवलेल्या आहेत. प्रत्येक बेकिंगचं काहीही दाखवण्याची वेळ आली की मी नेहमी रिपीट करते, कारण ते फार गरजेचं आहे. कुठलंही बेकिंग करेक्ट यायला रेसिपीमधलं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. प्रमाण, इक्विपमेंट आणि टेम्परेचर या 3 गोष्टी बेकिंगमध्ये महत्त्वाच्या आहेत. त्या जर तुम्ही थोड्यासा जरी इकडे तिकडे, अगदी इवन मी म्हणते 1 ग्रॅम 2 ग्रॅम जरी चुकलात किंवा त्यांनी सांगितलं तेवढ्या इंचाचं तुम्ही तो बेकिंग टिन नाही घेतला किंवा तो ट्रे नाही घेतला तर रेसिपी चुकू शकते. सो फार महत्त्वाची गोष्ट बेकिंगमध्ये आहे ते म्हणजे प्रमाण. तर ते प्रमाण तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. हे सगळं मी आता ग्रॅम्समध्ये केलेलं आहे प्रमाण. तर तुम्हाला सांगते आपल्याला क्रिसमस केकसाठी काय काय लागतं. खूप गोष्टी लागणार आहेत आपल्याला. काय आहे ना, त्या देशांमध्ये तिकडे थंडीचं वातावरण असायचं पूर्वी. आता कशी घरं सेंट्रली हीटिंग सिस्टमनी हीट केली जातात, ज्याच्यामुळे थंडी लागत नाही लोकांना. असं पण नव्हतं पूर्वीच्या काळी. घरं पण तशीच खूप थंड असायची. तर क्रिसमस केक ना असं ते 2 महिने चालायचा. म्हणजे ते फ्रूट्स पील काढून त्याचे सालं काढून त्या खारवल्या जायच्या. मग त्या अशा साखरेत घालून त्या पाकवट ठेवणे, ज्याला आपण म्हणतो पाकवट ठेवणे आपण म्हणतो, तसं केलं जायचं. केक तर ते अक्षरशः 1 महिना आधी करायला घ्यायचे आणि तो केक आपला होत राहायचा. इवन करून ठेवलेला केक डेकोरेट पण बराच वेळ ते करत राहायचे. तसं आता नाही आहे, आपल्यापाशी तेवढा वेळही नाही आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी सध्या फास्ट करायच्या आहेत. त्याच्यामुळे त्यातून आपल्या देशात त्या देशासारखी थंडीही नाही आहे. सो आपण तितका वेळ त्या गोष्टींना देऊ शकत नाही. पण तरी जितकी ऑथेंटिक होईल तितकी ऑथेंटिक ही रेसिपी मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करते. या रेसिपीला खूप इन्ग्रेडियंट्स लागतात. तर आपण आता इन्ग्रेडियंट्सकडे वळूया. हा केक तुम्हाला जर संध्याकाळी करायचा असेल तर करायला सकाळी घेतली पाहिजे काही तयारी, किंवा आदल्या दिवशी रात्री काही गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. ते म्हणजे आपण घेतलेत 125 ग्रॅम काळ्या मनुका सीडलेस, 125 ग्रॅम गोल्डन रेझिन्स म्हणतात किंवा ज्याला आपण बेदाणे म्हणतो सीडलेस, 125 ग्रॅम खजूर तोही सीडलेस, त्याचबरोबर 125 ग्रॅम ग्लेझ चेरीज. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वप्रथम खूप बारीक अशा चॉप करून घेणार आहोत. त्या सगळ्या मिक्स करणार आहोत. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं ह्या गोष्टी युजली ते रेड वाईनमध्ये किंवा डार्क रममध्ये रात्रभर ठेवतात भिजवून. तर आपण अल्कोहोल वापरणार नाही आहोत. तर त्यासाठी मी एक सोल्युशन काढले. आपण फ्रेशली स्क्वीज्ड म्हणजे घरी केलेला 1 कप ऑरेंज ज्यूस घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अजून एक इन्ग्रेडियंट मी त्याच्यात टाकते आहे, तो म्हणजे 1 टेबलस्पून, आपण त्याला म्हणू मोलॅसिस किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ट्रिकल, आपण त्याला मराठीत म्हणतो काकवी. सो ऑरेंज ज्यूस आणि काकवी टाकणार आहोत आपण या फ्रूट्समध्ये. आणि ते मी ओव्हरनाईट करून ठेवलं होतं. मी तुम्हाला म्हटलं तसं काळ्या मनुका, बेदाणे, खजूर आणि ग्लेझ चेरीज ह्या कापून मी 1 कप घरी फ्रेश केलेला संत्र्याचा रस, 1 कप ऑरेंज ज्यूस प्लस 1 टेबलस्पून मोलॅसिस ट्रिकल किंवा आपण त्याला म्हणू काकवी, हे सगळं मिक्स करून मी ओव्हरनाईट ठेवलं होतं.
तर तुम्हाला जर संध्याकाळचा करायचा असेल केक तर तुम्ही ते सकाळी सुद्धा लवकर उठून पहिल्यांदा हे असं एकत्रित करून ठेवू शकता. हे बघा, हे असं दिसतंय. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना हे काचेच्याच बरणीत ठेवलं गेलं पाहिजे, मेटलमध्ये नाही. मस्त वास येतोय त्याला. ही एक त्याची बेसिक गोष्ट झाली जी मी तुम्हाला दाखवली. त्याचबरोबर आपण आता पुढच्या इन्ग्रेडियंट्सकडे वळूया. आपण घेतलाय 225 ग्रॅम मैदा, 225 ग्रॅम अनसॉल्टेड बटर, म्हणजे जे अमूल बटर असतं वगैरे तसं नाही, कारण त्याच्यात मीठ असतं. तर 225 ग्रॅम अनसॉल्टेड बटर आपल्याला मिळतं बाहेर ते. त्याचबरोबर 225 ग्रॅम आपण ही ब्राऊन शुगर घेतली आहे आणि ती थोडीशी अशी पिठूळ असते, साखरेसारखे दाणे असलेली नाही. तर ही अशी पिठूळ असणारी ही शुगर तुम्ही नीट क्लोज जाऊन बघू शकता. ही साखर आपण घेतली आहे 225 ग्रॅम. त्याचबरोबर आपण घेतलं आहे 25 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम अक्रोड. त्याचबरोबर लोक टुटी फ्रुटी घालतात, पण मला नाही त्याची चव आवडत कुठेतरी. त्यामुळे ह्या ज्या मी तुम्हाला म्हटलं ना पाकवलेल्या साली असतात त्या मी चॉप करून घेतल्यात 50 ग्रॅम, ज्याच्यामध्ये संत्र्याची साल आहे, मोसंबीची साल आहे, किवी फ्रूटची साल आहे. अशा 3 साली वेगवेगळ्या आणून मी त्या कापून 50 ग्रॅम घेतल्यात मिक्स करून. त्याचबरोबर आपण घेतलंय 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून मीठ. आणि ह्याचबरोबर मिक्स स्पायसेस, म्हणजे मी ह्याच्यामध्ये घरीच केलेली आहे ही लवंगा, थोडेसे काळे मिरी आणि दालचिनी, हे किंचितसं रोस्ट करून त्याची केलेली पावडर ती आपण या केकमध्ये वापरणार आहोत. आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. तर अशा या भरपूर गोष्टी आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आपण जे बाकीच्या जे 125 ग्रॅम काळ्या मनुका, 125 ग्रॅम बेदाणे, 125 ग्रॅम डेट्स आणि 125 ग्रॅम ग्लेझ चेरीज ह्या आपण बारीक कापून, जसं आपण ओव्हरनाईट संत्र्याच्या रसात आणखीन काकवीमध्ये भिजवून घेतलंय तसंच आता आपण काय करणार आहोत, हे बदाम आणि अक्रोड आपण छान कापून घेणार आहोत. कापून म्हणजे खरं ते क्रशच करायचे आहेत आपल्याला. दाण्याच्या कुटाचं यंत्र असतं, त्याच्यात जरी तुम्ही घालून काढलं तरी हरकत नाही आहे. सर्वप्रथम आपण हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि हे जे स्पायसेस आपण जे घेतलेले आहेत हे सगळं एकदा चाळणीतनं चाळून घेऊया. युजली 2दा चाळून घ्यायचं असतं म्हणजे ते सगळं छान व्यवस्थित मिक्स होतं एकमेकात. तर तसं आपण हे ट्वाईस चाळून घेऊया. हे सगळं करायला साधारणतः 15 ते 20 मिनटं लागतात. तर सर्वप्रथम काय करायचं, हे सगळं मिक्सिंग आपण करू त्याच्या आधी आपल्याला ना ओव्हन प्रीहीट करायचं आहे. ते साधारणतः 15 ते 20 मिनटंच प्रीहीट करायचं आहे. तर 120 वरती आपण आता पहिल्यांदा ओव्हन प्रीहीट करायला लावूया. 120 डिग्री सेल्सिअसवरती ओव्हन प्रीहीट करूया, कारण आपल्या हे सगळ्या मिक्सिंगला तेवढाच वेळ लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हे बटर आहे ते आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची. आधी आपण बटर मिक्स करून घेऊया. बटर गार नसावं, ते रूम टेम्परेचरचं आलेलं असावं म्हणजेच ते बेटर पडतं. नाही तर ते कधी कधी काय होतं ना, ज्याला आपण म्हणतो असं कर्डल होतं म्हणतो ना, तसं तो केक कर्डल होतो किंवा खाली बसतो. मी म्हटलं तसं बेकिंगला ह्या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. टेम्परेचर, पदार्थाचं इक्विपमेंट आणि साईज आणि त्याचे ग्रॅम्स तुम्ही घेताय, त्याचे मेजरमेंट, ह्या सगळ्या गोष्टी बेकिंगसाठी फार महत्त्वाच्या असतात. सो हे रूम टेम्परेचरचंच असलं पाहिजे. आता आपण ही साखर घालूया त्याच्यात. साधी साखर पण घेतात, पण आपण याच्यात कोको किंवा दुसरं चॉकलेट काही घालत नाही होत, म्हणून मला ही ह्या प्रकारची साखर घालायला आवडतं. हे सगळं छान मिक्स होईपर्यंत आपल्याला हे फिरवायचं आहे. ते साखर आणि बटर छान एकमेकात मिक्स झालं पाहिजे, विरघळलं पाहिजे. साखर प्रॉपरली विरघळली पाहिजे. हे बघा कसं मस्त फ्लफी झालं ना ते साखर आणखीन बटर. आता आपण त्याच्यात अंड घालायचं आहे. ते एक एक अंड असं ऍड करत बीट करत जायचं. आपण थोडं घालू आधी.
आपण हे जे नट्स ना, म्हणजे बदाम आणि अक्रोड जे कापून घेतले आहेत ना, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा, साधारणतः 1 चमचा हे पीठ घालूया आणि ते ना असं चांगलं मिक्स करून घेऊया. काय असतं म्हणजे ना, असं जर तुम्ही केलं ना तर ते जे नट्स आहेत ते बेकिंगमध्ये असे खाली जाऊन बसत नाहीत किंवा वरती राहून करपत नाहीत, म्हणून हे फार गरजेचं आहे. त्याच्यात पीठ घालून ते असं शेक करून ठेवून देणं. हे आपण असं बाजूला ठेवून देऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडं लिंबाची अशी साल अशी खिसून टाकायची. चांगलं मस्त लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचं. हं, बघा. अर्धा टीस्पून होईल एवढी अशी साधारण, बघा एवढी जरी अशी सोलून टाकली ना, किसून टाकली तरी दॅट इज इनफ. हे आपण अशी लिंबाची साल किसून टाकली. त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी संत्र्याची सालही किसायची. जर मोठा तुकडा चुकून पडला तर तो काढून टाका. आपण थोडीशी लिंबाची आणि संत्र्याची साल त्याच्यात टाकली आहे. त्याच्यात टाकूया आपण आता हे पील्स जे आपण केले आहेत ना, त्या पील्स, आणि टाकूया आता हे नट्स. हे बघा आपण कसे त्याला पीठ लावून ऑलरेडी घेतलं आहे ना, त्याच्यात आता टाकायचा आहे हा थोडासा इसेन्स. हे लास्ट एकदा मी फिरवून घेणार आहे. आता ह्याच्यात आपल्याला पीठ टाकायचं आहे. थोडं थोडं ॲड करत फिरवत जायचं आहे आपल्याला. सगळं छान मिक्स झालंय. आता आपण जी फ्रूट्स हे करून ठेवली होती ना सगळी, बेदाणे वगैरे, ते आता आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे. एकदा ते छान सगळं आपण असं मिक्स करून घेऊया. परत आपण त्याच्यात संत्र्याचा रस घातला आहे, म्हणजेच 1 कप ऑरेंज ज्यूस घातला आहे, आणि 1 टेबलस्पून मोलासेस म्हणजेच काकवी घातली आहे. सगळं टाकायचं. त्याच्यातला थोडासा रस वगैरे आला तर ते त्याच्या सकटच सगळं टाकायचं. अर्थात सगळा रस बघा सोकअप झाला आहे त्या फ्रूट्सने, सगळं ते फ्रूट्समध्ये गेला आहे छान तो. आपण हे नॉन अल्कोहोलिक करतोय. ज्यांना इच्छा असेल ते ह्याच्यामध्ये रेड वाईन घालू शकतात. रेड वाईनमध्येही ओव्हरनाईट ठेवू शकतात फळं. छान त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठेही असं ना नुसतं बसून नाही राहता कामा ते. एक संग नाही तर ते खाताना खूपच विचित्र होईल, ते मध्ये येईल एकदम. सो सी टू इट की ते तुम्ही असं छान सगळं मिक्स करून घ्याल त्याच्यात ते फ्रूट्स. आता आपल्याला महत्त्वाचं अजून एक मेजरमेंट मला तुम्हाला सांगायचं आहे. हा बघा, हा आपल्याला 8 इंचाचा हा जो टेन आहे,
म्हणजे हा 7.7 ते 8 पर्यंतचा असतो. हा टीन आपल्याला वापरायचा आहे. ते त्याचं प्रमाण पण चुकून चालणार नाही, आता ते तेवढा रेज होणार नाही. तर ह्याला आपण थोडंसं बटर लावणार आहोत, थोडंसं त्याच्यात मैदा बुडवणार आहोत. त्याच्यानंतर मग त्याला आपण हे बघा, हा मी गोल कापून घेतलेला आहे, कारण मला तेवढ्या इंचाचे रेडी गोल पण असे मिळतात तुम्हाला ॲमेझॉनवर. पण आत्ता मला हे कापून घ्यावं लागलं आहे, कारण माझ्याकडे तो त्या मापाचा नव्हता, ह्याच्यापेक्षा मोठा होता, म्हणून मी त्याच्यात वापरला नाही. आणि साईडनी पण त्याला आपल्याला हे बघा, ही अशी पट्टी मी कापून घेतली आहे त्या साईडची, म्हणजे जेणेकरून अजिबात आपला केक कुठेही चिकटणार नाही. आता बघा, आपण ह्याला सगळ्याला बटर लावलं आहे, ह्याला म्हणतात ग्रीझिंग. ग्रीझिंग मध्ये आपण थोडासा मैदा घातला आहे, हा तो ना हे बघा असा सगळीकडे पसरला पाहिजे. ग्रीझिंग अँड डस्टिंग असं म्हणतात त्याला. सो आपण आता हे ग्रीझिंग आणि डस्टिंग करून घेतलेलं आहे त्याचं. आता त्याला लाईनिंग म्हणायचं. लाईनिंग म्हणजे आपण आता त्याच्यामध्ये हा गोल घातला आहे बटर पेपरचा. त्याला पण आपण थोडंसं बटर लावूया, मस्त बसेल छान त्याच्यावरती तो. तर ही आपली जी पट्टी आहे ती लावूया साईडनी. आता आपल्याला ह्याच्यात हे स्पून इन करायचं आहे. सी टू इट की तो असा मध्येच त्याचा गोळा होणार नाही, सगळीकडे तो छान व्यवस्थित झाला पाहिजे. त्यानंतर कधी कधी ना मध्ये तो बसतो केक आणि असा प्रॉपर सगळीकडनं तो वरती नाही येत. मग म्हणून भांड्यातनं पोर न करता ते नेहमी स्पून इन करावं हे जे मिक्सचर आहे ते, स्पेशली ख्रिसमस केकचं. हे असं सगळीकडनं फिरवून घेऊया, म्हणजे ते सगळीकडे. आता आपल्याला हे ओव्हनमध्ये ठेवायचं आहे बरोबर 1.5 ते 2 तासासाठी. काही ओव्हनमध्ये ते 2.5 ते 3 तास लागतात. माझं असं सजेशन आहे 1.5 तासानंतर त्याच्यामध्ये आपण टूथपिक घालून बघूया, जर ती नीट आली वर किंवा तो केक जास्त वर आला असेल, तो ब्राउनिंग होऊ नये म्हणून मध्येच आपण त्याच्यावरती ॲल्युमिनियम फॉईलने तो कव्हर पण करू शकतो. आत्ता पहिल्यांदा मी निदान 1.25 तास तरी त्या केककडे बघणार नाही. 1.25 तासानंतर मी त्याच्या टूथपिक घालून बघणार आहे, कारण माझं ओव्हन जरा मोठं आहे. ओव्हन टू ओव्हन त्याच्यामध्ये फरक पडतो, बट युजली 2.5 तास त्याला लागतात केक पूर्ण व्हायला. माझ्या ओव्हनमध्ये बहुतेक 2 तासात तो केक होईल. खालून दुसऱ्या रॅकवरती सेंटरमध्ये हा केक ठेवावा, म्हणजे तो चांगल्या रीतीने वर येईल. आता मी 95 मिनिट्ससाठी माझं क्लॉक सेट केलं आहे. 1.5 तास झालाय. आपण टूथपिक घालून बघूया आपला केक झालाय का. आपला केक अजून नाही झालेला आहे, थोडासा तो आपल्याला ठेवायला लागणार आहे. यू सी हा चिकटपणा याचा अर्थ अजून आपल्याला तो केक ठेवायचा आहे. हा ऑलमोस्ट झालाय, तो करपू नये म्हणून मी त्याच्यावरती अशी फॉईल ठेवते. आता बघूया आपला केक झालाय का. हे बघा, ही अशी एकदम काहीही न चिकटता कोरडी आली आहे आपली. आता हा आपला केक झालेला आहे. आपण आता हा केक काढूया. आता आपल्याला हा भांड्यातच 20 मिनिटं ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर आपल्याला तो डिमोल्ड करायचा आहे. तर 20 मिनिटं भांड्यातच आपण आता ठेवूया. आता आपण हा डिमोल्ड केलाय. मस्त झालाय आपला ख्रिसमस केक. पूर्ण गार झाल्याशिवाय कधीही केक कापायचा नाही. तर झालाय आपला ख्रिसमस केक. मस्त झालाय, तुम्ही नक्की करून पहा. ह्या ख्रिसमस केकला नंतर खूप डेकोर करावं लागतं. त्याला मार्झिपानचं आयसिंग केलं जातं, बरेच तास लागतात त्याला. या वर्षी मी तुम्हाला ख्रिसमस केक शिकवलाय. पुढच्या वर्षी मी तुम्हाला नक्की त्याचं मार्झिपान आयसिंग शिकवेन आणि वेगवेगळ्या डेकोरेशनच्या गोष्टी पण शिकवेन. मेरी क्रिसमस टू यू ऑल.